नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी पाठ क्रमांक 10वा धाडसी हाली. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर आपण आता पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहा हाळीला कोणता पुरस्कार मिळाला? अरे वा, छान. हाळीला वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार मिळाला. आता पुढचा प्रश्न. हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती? पहा, याचं उत्तर आहे, हाली लाकडे गोळा करायला जंगलात गेली होती. हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला? बरोबर, हालीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला. आता पुढील प्रश्न. हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली? हालीचा मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक व गावचे शिक्षक यांनी हालीला दिल्लीला जाण्यासाठी मदत केली. आता पहा पुढील प्रश्न. हालीने कोणता संदेश दिला? न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे असा संदेश हालीने दिला. हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा. पहा याचं उत्तर आहे, हाली तिच्या बहिणीसोबत जंगलात लाकडे गोळा करायला गेली होती. तेव्हा एका वाघाने हालीच्या धाकट्या बहिणीवर हल्ला केला. हे पाहताच हाली प्रथम थोडी घाबरीगुबरी झाली, पण ती डगमगली नाही. तिने आरडाओरडा करून लोकांना बोलावले. मोठमोठे दगड तिने वाघावर फेकले. वाघ पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस दाखवले. पहा पुढील प्रश्न. हालीला वीर बापूराव गायधनी हा शौर्य पुरस्कार का मिळाला? आता सगळ्यांना उत्तर येणार याचं. अगदी बरोबर. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार दिला जातो. हालीने न डगमगता वाघाशी झुंज दिली व आपल्या बहिणीचा प्राण वाचवला, म्हणून तिला वीर बापूराव गायधनी हा शौर्य पुरस्कार मिळाला. कसा वाटला मुलांनो स्वाध्याय? अगदी सोपा आहे ना? थँक यू.